तर पहिल्या फेरीमध्ये ही तिसरी मॅच पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। सर्व अतिथी मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। खरं तर एका साईडला संघ कोणी आणि त्याला फाईट करत असताना ऋणव 11 नारेन या दोन संघांदरम्यान ही मॅच पाहतोय। सलामीची जोडी फलंदाज विकी हजारे आणि त्याला साथ देत असताना स्वप्नील शेंद्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। त्याच्यानंतर रवीजी हजारे यांना देखील विनंती की यावा आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नितीन फुलोरे हा पहिला मुख्य गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय। पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल ऋणव 11 नारेन संघ आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजरा। पुढचा बॉल समोर फलंदाज पहिला तर स्वप्नील शेंद्रे प्रहार करण्याचा प्रयत्न थर्ड मानच्या दिशेने चेंडू वेगाने चाललाय। पॉवर सर्कलचा षटक इनफिल्ड क्लिअर करत असताना हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार। चार धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केल्यानं संघाची धाव संख्या पहिली संघ जाऊन पोहोचले टोटल 6 या आकड्यावरती। मागील मॅच पाहिली लो स्कोर आणि त्या लो स्कोर मध्ये घरच्या मैदानावरती चिंचवड टीमनं फाईट भरपूर चांगली मांगरूळ टीम समोर दिली। चांगली गोलंदाजी साकारली टी फॉर टॅड जसं तसं उत्तर दिलं चिंचवड टीमनं। तो सामना चिंचवली संघाने जिंकला। फुलटॉस बॉल दिशा दिली डीप बॅकवर्ड कव्हर एकला सलग पॅक टू पॅक हा दुसरा चौकार। पूर्णपणे आक्रमण सध्या करत असताना फलंदाज स्वप्नील शेंद्रे 2 बॉल 2 चौकार संघाची धाव संख्या पहिली संघ 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। पहिल्या पिवनच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग करत असताना इन ऍक्शन मध्ये फलंदाज स्वप्नील शेंद्रे। टोटल 10 धावा धाव पुस्तकावरती गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर टाकलाय कारण की पूर्णपणे आक्रमण मॅच मध्ये स्वप्नील शेंद्रेचा पाहायला मिळतं। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा नितीन फुलोरे तयार। हलक्यात ड्राइव्ह केलाय कव्हरच्या दिशेने डीपला चेंडू निघून चाललाय। क्षेत्ररक्षक वेगाने जातील शेवटच्या मोमेंटला चेंडूची अडवणी केली जाते आणि तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या। 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला। फलकावरती धावा पहिला संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। पण चांगली बॅटिंग आहे मागे 2 बॉल 2 चौकार आणि त्याच्यानंतर हा चांगला फटका अगदी चेंडूचं लाईन मिनिट पाहून सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शेंद्रेचा पाहायला मिळतं। फुलटॉस बॉल दिशा दिली चांगला फटका अगदी स्टँडर्ड डिलिव्हर स्टँडर्ड डिस्पॅच चेंडू चालल्या बॉर्डरच्या बाहेर 6 धावांसाठी टोकलं षटकार। पूर्णपणे आक्रमण केला। पहिला पिवनच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आणि ओपनिंग ब्लास्ट कसे करावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज स्वप्नील शेंद्रे पुन्हा प्रहार केलाय। आता फटका बसला क्षेत्ररक्षक डीप मिडॉनला पकडला जेल संपला। स्वप्नील शेंद्रेचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना ऋणव 11 गावदेवी नारेन टीमला।
तर पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात अगदी दमदार राहिली बॅटिंग करत असताना नारायण टीमची. मात्र ज्या फलंदाजांना पूर्णपणे आक्रमण केलं होतं ना, त्याच फलंदाजाला शेवटच्या बॉल मध्ये मैदानातून बाहेर काढलं गोलंदाज नितीन फुलोरेनं. जिथे पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकाबदी धावा पहिला संघ 18 या आकड्यावरती आणि 1 विकेट अर्थात फलंदाज स्वप्नील चंद्र मैदानातून बाहेर झालाय. त्याच्यानंतर नारायणगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय कैलासदादा पाटील यांना सन्माननीय कैलासदादा शेंद्रे यांना विनंती की यावं आपल्या व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर महेशदादा पाटील यांना देखील विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सेकंड षटक या पहिला बॉल निर्धाव फेकला. गोलंदाज हर्षद टोंबरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पुढचा बॉल हो चांगला फटका बॅकपास कव्हर लेग. चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज विकी हजारेच्या बॅट मधून पहिला चौकार. मैदानातून बाहेर गेले तरी देखील संघर्ष चांगलाच पाहायला मिळेल आणि त्याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये विकी हजारे त्याच्या बॅटमधून चौकार राहिलाय. धावगतीला अगदी वेग देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. पदतालिकेचा वापर पुढे केल्याचा प्रयत्न जरूर झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलती फेकतील तोपर्यंत पाहिलं तर सिंगल धाब्याला प्राधान्य. व्यासपीठावरती शुभागमन झालंय सुरेशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अनेक सारे मान्यवर तुम्हाला VIP डायस वरती पाहायला मिळतात. हा प्रत्येक आयोजकावरती असलेला प्रेम आणि प्रेमापोटी आलेला प्रत्येक मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्या सर्वांचे या स्पर्धेमध्ये आम्ही लाख आभार व्यक्त करतोय. पहिला बॉल डॉट आला. सेकंड बॉल वरती सिंगल आली. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटलला 23 आकड्यावरती स्लोवर बॉल चेंज द स्पेस. गतीमध्ये परिवर्तन. LBW चा शिकार. हा धक्का लागला दुसरा बॅटिंग करत असताना रुणाल गावदेवी नारायण टीमला. बाहेर झाला. चांगली गोलंदाजी करत असताना सध्या हर्षद टोंबरे हा गोलंदाज पहिला ओव्हर मध्ये 18 खर्च केला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसे करावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या मॅच मध्ये हर्षद टोंबरे देतो. पहिला बॉल निर्धाव पाहिला. सेकंड बॉल वरती चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर विकेट पाहिला. 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केला आणि 1 विकेट हर्षद टोंबरेच्या नावावरती. संघ 23 आकड्यावरती. पुढचा बॉल मयूराला समोर. चांगला फटका. अगदी ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू चाललाय. पंचांचा इशारा यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना ऑल इंडिया सिद्ध असेल आपण निर्णय का आमच्यापर्यंत पोहोचवा. कारण की लाईव्हच्या माध्यमातून कव्हर झालं नाहीये त्याच्यामुळे मी ऑल इंडिया प्रेक्षक आपण तात्काळ निर्णय पोहोचवा. पुढचा बॉल
लेट कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकात प्रयत्न भरपूर चांगले झाले, कॅच ड्रॉप जीवनदान आणि तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती, धावा कंप्लीट केला, 2-2च्या मदतीने संघ पुढे सरकला, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 12 चेंडूंची अखेरीस बॅटिंग करत असताना ऋणविलंब नारे संघ 2 बाद टोटल 29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय। तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 12 चेंडूंच्या अखेरीस फलकाबदी धावा पहिला संघ 29 या आकड्यावरती, पहिल्या षटकामध्ये 18 आला आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला हर्षद टोंबरेने चांगली गोलंदाजी केली, जरी 2 चौकार त्या षटकामध्ये पाहिला तर देखील धावगतीला रोखण्याचा प्रयत्न मॅच मध्ये हर्षद टोंबरेने केला आणि टोटल 1 धक्का देत असताना 11 धावा खर्च केला, 12 बॉल मध्ये तब्बल 29 धावा सध्या ऋणविलंब नारे संघ जाऊन पोहोचला, अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला कुंदन ठोंबरे, हा तिसरा ट्रम्प कार्ड आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय, समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज पहिलं तर विकी हजारे, आज ओपनर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, स्लोवर बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेता, अगदी फिंगर रोल केलं गोलंदाज कुंदन ठोंबरेंना, पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळता, चाणक्यरित्या गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये सध्या कुंदन ठोंबरे हा तिसरा ट्रम्प कार्ड कोणी सी टीमचा पाहतोय, समोर विकिया पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण कुंदनला पाहतोय, मागील सलग 2 बॉल निर्धाव केला, चेंडूचं लाईन मेरिट फाऊल केल हे मैदानाच्या आतमध्ये विकी हजारेला करावा लागेल, पुढचा बॉल गोलंदाज सीआर मागे जाऊन केल्याचा प्रयत्न, तेवढीच चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा हा डॉट बॉल, मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकल्यात, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक बॅकअप सध्या कोणी टीमला देतोय, धावसंख्या स्थिर फलकाबदी संघ 29 या आकड्यावरती, पुढचा बॉल, प्रत्येक बॉल मध्ये प्रहार प्रहार या ईर्ष्याने फलंदाजी करत असतात सध्या विकी हजारे, या बॉल मध्ये सिंगल आले, एक धावेला संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला, धावगतीला डिस्ब्रेक लावले सध्या कुंदन ठोंबरेंना, स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक वरती फलंदाज तुम्ही पाहता मयूर मात्रे, हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये, एक चौकार च्या मदतीने सध्या वैयक्तिक 6 धावांचे योगदान सध्या मॅच मध्ये मयूर मात्रेने दिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती आहे, गोलंदाज तयार, स्लोवर बॉल पटका चांगला, बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत असताना टोकला हा षटकार फलंदाज मयूर मात्रेने। जाऊन पोहोचला टोटल 36 या आकड्यावरती, या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली सध्या कुंदन ठोंबरेंना, पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा मयूर मात्रे, पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी फाईन रिझामध्ये चेंडू चालला डीपच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील तोपर्यंत चित्याच्या चपलाईने या 2 धावा कंप्लीट केला, शेवटच्या अंतिम बॉल वरती धाबाला 2, अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 38 या आकड्यावरती।
चौथा षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल हलक्यात ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील तोपर्यंत पाहिलं तर सिंगल दाब्याला प्राधान्य. एक दाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल 39 या आकड्यावरती. चला पुढची मॅच असेल पहिल्या फेरीमधली चौथी मॅच. खरं तर एका साईडला उत्तर शिव आणि त्याला फाईट करे अशली. दोन्ही टीमच्या संघनायकांना पुढचा बॉल हा चांगला फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. थोडस पंबलिंग झालं थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना नारिन टीमला या बॉल मध्ये देखील धावाला दोनच्या मदतीनं संघ 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये हर्षदने खर्च केला 11 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला कुंदन भरपूर चांगली गोलंदाजी केली. जिथे धावा खर्च केला त्या मात्र 9. लेट कट नजाकत होती. अगदी पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय. 4 धावेसाठी चौकार. चौकार आला. 4च्या मदतीनं संघ 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी ऑन साइडला केलेला. क्षेत्ररक्षक आहेत उचलते फेकतील तोपर्यंत सिंगल ताब्याला प्राधान्य. चांगलं क्रिकेट आहे सध्या फलंदाज तुम्ही पाहता मयूर महात्रे वैयक्तिक दमदार खेळ साकारतो. जिथे 2 विकेट आउट झाल्यानंतर पूर्णपणे थोडस प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर अगदी संकट मोचक म्हणून टीम साठी उभा राहिला आणि तेवढी चांगली फलंदाजी. प्रहार केला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत हो कॅच ड्रॉप. जीवनदान मॅच मध्ये फलंदाज विकी हजारेला आणि मिळेल या बॉल मध्ये सिंगल. बॅटिंग करत असताना ऋण 11 नारिन टीमला. एक धावेला संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या पाहिली. संघ 47 या आकड्यावरती मॅच मध्ये सध्या चुका करतोय. गोलंदाजी करत असताना कोणी संघ जीवनदान म्हटले तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणार आणि तेच केला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये नो मास लँड. चेंडू डिलेबल झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल धाव. 4 षटकांचं खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तो मात्र 48 या आकड्यावरती. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडूच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली. संघ 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 12च्या सरासरी धावा जमा केल्या. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तर मात्र ऋण 11 नारिन टीमला. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक म्हटलं तर पूर्णपणे प्रहार प्रहार त्या षटकामध्ये पाहायला मिळतं. असं षटक घेऊन आलाय गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गौरव ठोंबरे गोलंदाज. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. अंतिम क्षणात चेंडूची अडवणी होते आणि तोपर्यंत पाहिलं तर या बॉल मध्ये सिंगल धाब्याला प्राधान्य. एक धाब्याला संघ 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना नारिन संघ आक्रमण करावं लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर या षटकामध्ये धाब्याची पूर्णपणे लयलूट करावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉल वरती प्रहार प्रहार या मनसुबाना फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या गौरव ठोंबरेची पाहतो. पहिल्या बॉल मध्ये सिंगल आली. सेकंड बॉल निर्धाव फेकला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज आज ओपनर विकी हजारे. सलामीचा फलंदाज सध्या खेळपट्टी भरती. आता अपेक्षा धरून बसत सध्या नारिन संघ की या
3 बॉल मध्ये किमान 2 तरी मोठे फटके. चांगला फटका, चांगला चेंडू चालला अगदी बाकवास कबलेच्या दिशेला. क्षेत्रशः थोडस पब्लिक झाले दुसऱ्या धाब्यासाठी लगेच पलटवार केला आणि 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल 50 धाबा कंप्लीट करत असताना 51 या आकड्यावरती ऋण 11 गावदेवी नारायण. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. विके हजारे आज ओपनर. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका हवाय मॅच मध्ये एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी. तोच प्रयत्न सातत्याने केला जातो. लांब कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड ऑन डीप मिड विकेट अगदी मधोमध. क्षेत्ररक्षक आहेत उत्सव फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी दाबायला प्राधान्य संघ 52 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. इतकी चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज गौरव ठोंबरेची पाहायला मिळतं कोणी टीम साठी. पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाहीये. एकच धावेनं समाधान मानला. एक धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल 53 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. गोलंदाज गौरव ठोंबरे काय गोलंदाजी केले शेवटच्या षटकामध्ये. हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. शेवटच्या अंतिम बॉल वरती दाबाला 2 अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. ना पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ऋण 11 गावदेवी नारायण टीमने तब्बल धाबा जमा केला 55 आणि सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष प्रवास ठेवला. येणारे 30 बॉल आणि 56 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल कोणी टीमला. या सेकंड क्षेत्रामध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक मित्र त्यांचा आपण अगदी गोड आवाज ऐकतो आज दिवसभर. ते आमचे मित्र वॉइस ऑफ खेरणे अर्थात आमचे लवजी फडके सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड क्षेत्र. तोपर्यंत संधी देऊया आपण डीजेला आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू.
तर सेकंड सत्रामध्ये लक्ष पाहिलं तर प्रवास करायचा 56 धाब्यांचा लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा तो मात्र कोणी सी टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीर तुम्हाला पाहायला मिळतील. विकी टोंबऱ्याना हर्ष पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. 30 बॉल मध्ये 56 धाब्यांचा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी या निर्माण करेल. सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना अरुण विलेबन नारायण बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विकी माने हा मुख्य ट्रम्प कार्ड नारायण टीमचा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर फलंदाज पाहिलं तर विकी टोंबरे हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती. चला मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विकी माने पॉवर सर्कलचा पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज. 30 बॉल 56 धाब्यांचा लक्ष. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल अव्यव अहमदाबादी शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि हा चेंडूचा प्रवास सुखरूप ठेवला जिथे सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. 30 बॉल मध्ये 56 धाब्यांचा प्रवास सुखरूप करायचा असेल तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धाबा बनवावे लागतील. बॅटिंग करत असताना कोणी टीमला डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तोपर्यंत या बॉल मध्ये सिंगल धाब्याला प्राधान्य. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट 1 धाब्यानं ओपन केलं फलंदाज विकी टोंबरेना. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल हर्ष पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. पॉवर सर्कल षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या औचित चांगली गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये विकी मानेला. स्लोवर बॉल चांगला फटका प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये. पहिल्याच बॉल वरती तडाखा दिला. पहिल्याच बॉल वरती धमाका. फलंदाज हर्ष पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. बॉल वरती आक्रमण केला फलंदाज हर्ष पाटीलला आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 7 या आकड्यावरती. जड मध्ये गोलंदाजी ब्रह्मास्त्राचा वापर केला. लेंथ लाईन चांगली पाकप देण्याचा प्रयत्न विकी मानेचा राहिला आणि हा बॉल निर्धाव फेकला. चांगली गोलंदाजी. जरी मागील बॉल मध्ये षटकार राहिला माझ्यामध्ये क्षमता माझ्यामध्ये प्रोटेक्शन मी माझ्या ओव्हर मध्ये बॅकअप देऊ शकते हे दाखवत असताना सध्या गोलंदाज विकी माने. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर. टोटल 7 या आकड्यावरती. कोणी संघ पुन्हा प्रहार केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी पकडल्या जाईल. अप्रतिम झेल प्रेमनाथ हजारेच्या माध्यमातून आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना कोणी टीमला फलंदाज मैदानातून बाहेर होतोय हर्ष पाटील. पुढची मॅच असेल वेलकम उसाटणे. द्वितीय फेरीमध्ये पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वेलकम उसाटण्यानं त्या संघासमोर या 2 संघांदरम्यान जो संघ जिंकेल त्या संघाला लगेच फाईट करायचे याच्याकडे लक्ष द्या. पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला. फलंदाज हर्ष पाटील हा मैदानातून बाहेर झाला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आर्यन टोंबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 7 या आकड्यावरती. पहिला षटक अगदी चांगल्या रीतीने सध्या फेकतो विकी माने हा गोलंदाज. टोटल 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केला.
शेवटचा अंतिम बॉल फटका चांगला इनसाइड आउट कव्हरच्या दिशेनं चेंडू चाललाय. नशिबाची साथ मिळते सध्या क्षेत्ररक्षण करत असताना ऋणा विलंबन नारायण टीमला आणि या बॉल वरती पहिला धाबा आल्या 2-2च्या मदतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना कोणी संघ जाऊन पोहोचला 1-5 टोटल 9 या आकड्यावरती. चला पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आल्या टोटल 9. चांगली गोलंदाजी आपण पहिल्याच पिवळ षटकामध्ये विकी मानेची पाहिली. वेलकम उसरणे टीमचा संघनायक. चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल तो लगेच वेलकम उसरणे टीम समोर फाईट करेल. त्याच्यामुळे आपण आपली उपस्थिती दाखवा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाला थोडा फास्ट केला. विनंती असेल नारायण संघ जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. टाइम अलर्ट आहे त्याच्यामुळे आपण वेळेनुसार आपण इनिंग समाप्त करा. पहिल्या षटकामध्ये विकी मानेने खर्च केला 9. एक धक्का बॅटिंग करत असताना कोणी टीमला दिला. हर्ष पाटीलची विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आर्यन टोंबऱ्यानं आज ओपनर विकी टोंबरे जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा गोलंदाज सोमनाथ गायकवाड हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहायला मिळेल. विकी टोंबरे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. 56 धाब्यांचा प्रवास करायचा मॅच मध्ये कोणी टीमला आणि तो प्रवास करत असताना आता अडचणी या निर्माण करतो सध्या गोलंदाजी करत असताना ऋणा विलंबन नारायण संघ. पहिल्याच पिवळ षटकामध्ये 9 धाबा जिथे 1 विकेट गमावला कोणी टीमला. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज तयार. सोमनाथ गायकवाड हा दुसरा ट्रम्प कार्ड सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. प्रहार करण्याचा प्रयत्न लावडा अपील एलबीडब्ल्यू शिकार हा दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना कोणी टीमला फलंदाज विकी टोंबरे आज ओपनर. 2 सलामीचे खेळाडू मैदानातून बाहेर झाल्यात आणि दबावात टाकण्याचा प्रयत्न करतोय सध्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना नारायण संघ अगेन्स्ट केलेल्या कोणी संघावरती. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कोणी टीमला लक्ष मोठं नाहीये. 30 बॉल मध्ये 56 धाब्यांचा प्रवास करायचा होता आणि अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी सेकंड सत्रामध्ये आपण नारायण टीमची पाहतोय. नवीन फलंदाज हर्षद टोंबरे हा फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या दोन्ही फलंदाजांना आता पार्टनरशिप मॅच मध्ये बनवावे लागेल कारण की 2 विकेट गमावल्यानंतर थोडासा दबाव सध्या कोणी संघावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. दिशा दिली फाईन रिझन चांगला फटका. चेंडू चालला वेगानं बॉल लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आला. फलंदाज हर्षद टोंबरेच्या बॅट मधून 4 धाब्यांना संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक दुसरा मार्ग असल्या. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न चांगला फटका. अगदी क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये न आल्या या षटकाचा विचार केला सोमनाथ गायकवाड हा गोलंदाज पाहता 3 बॉल मध्ये 5 धाबा खर्च केला. 1 धक्का देखील दिला. चांगली गोलंदाजी मागील 2 पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय.
बॅक टू द बॉलर, कमालीचा झेल पकडलाय गोलंदाज सोमनाथ गायकवाडनं. अगदी चांगला झेल पाहायला मिळतं. जिथे तिसरा धक्का बॅटिंग करत असताना कोणी टीमला फलंदाज मैदानातून बाहेर होईल. आर्यन टोंबरे तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. धाव पुस्तकामध्ये दाबा पहिल्या संघ 14 या आकड्यावरती अडचणी खाली आलाय सध्या बॅटिंग करत असताना कोणी संघ, कारण की 3 महत्वाचे विकेट गेल्यानंतर पूर्णपणे दबाव आता क्रिएट झाला कोणी संघावरती. समोर आता नवीन फलंदाज गौरव ठोंबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पार्टनरशिप महत्वाची, सिंगल डबल कडे लक्ष द्यावं लागेल बॅटिंग करत असताना सध्या कोणी टीमला. जर तुम्ही मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न कराल आणि त्या फटकेमध्ये तुमचे विकेट जात असतील तर वारंवार दबाव नक्कीच क्रिएट करेल गोलंदाजी करत असताना ऋण विलंबन नारे संघ. त्याच्यामुळे तुम्हाला आता सिंगल डबल कडे लक्ष देणं हे महत्वाचं आहे. क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल हे खूप काही महत्वाचं राहील मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कोणी टीम साठी. समोर फलंदाज गौरव ठोंबरे 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल केला प्रार, पहिल्याच बॉल वरती आक्रमण पाहायला मिळतं. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. आलेला पूर्णपणे आक्रमण केलाय. जाणलं संघ अडचणी खाली आणि अशा स्थितीमध्ये मला संकट मोचक म्हणून टीम साठी उभा राहायचा आणि तोच प्रयत्न करत असताना गौरव ठोंबरे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल पाहिलं तर निर्धाव आला. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 20 या आकड्यावरती बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये कोणी संघ. फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहता येणारे 18 बॉल 36 धावांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सध्या कोणी टीमला थोडा फास्ट केला. विनंती असेल नक्कीच नारे संघाला. 30 षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल हलक्यातून ड्राईव्ह केला. ती एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. टीपला क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील तोपर्यंत पहिल्या बॉल मध्ये सिंगल आली. एकदा बिना स्ट्राइक रोटेट केली आणि स्ट्राइक वरती पुन्हा एकदा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गौरव ठोंबरे. 4 फलंदाजांना मागील मॅच मध्ये मागील ओव्हर मध्ये षटका टोकला आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये तुम्ही गौरव ठोंबरेला पाहता. संघाची धावसंख्या पहिली 21. 21 या शुभांकावरती बॅटिंग करते कोणी. पुढचा बॉल लाईन पाहावे लागेल. लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अवंतर धाव ही जोडली जाताना अवंत धावेनं आव्हान अगदी सोपं करून देईल बॅटिंग करत असताना कोणी टीमचा. एक धावेनं संघ पुढे सरकला. डबल दुरी 22 या आकड्यावरती संघ कोणी संघ जाऊन पोहोचला. समोर गौरव ठोंबरे हा फलंदाज स्ट्राइक वरती गोलंदाज तयार. विकी माने
विकीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, इस्ट्रक्चर पम्बलिंग झाला, बॅकअप मिळाला नाहीये, लॉंग लेगला चेंडू निघून चालला, लक फॅक्टर ऑन येते सध्या बॅटिंग करत असताना कोणी टीम साठी 22 मध्ये चौकार 4. बॅट कटने या 4 धावाला 4च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 26 धावा धाव पुस्तकावरती खरं तर बाधा 26 धावा. पुढचा बॉल गोलंदाज विकी माने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. अल्लावने कार्पेट चेंडू चालला अगदी लॉंग ऑन मध्ये थोडस क्षेत्ररक्षण पम्बलिंग झालं. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सुरू केला. या बॉल वरती सिंगल आली. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 27 या आकड्यावरती सिंगल डबल. त्याच्यानंतर येणारे मोठे पडक्या विजयाकडे वाटचाल करे सध्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. खरं तर PSI पाटील साहेब असतील आणि गिरीश जाधव साहेब यांचे ते शुभागमन झालाय. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे पाहिलं तर निर्धाव बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 27 धावा धाव पुस्तकावरती. विकी माने सेकंड स्पेल पेक्षा धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सातत्यानं सध्या विकी मानेच या मॅच मध्ये राहिला. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षद ठोंबरे हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता. जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणूक केली जाते आणि तोपर्यंत सिंगल धाब्याला प्राधान्य सध्या बॅटिंग करत असताना हर्षद देतो. एक धाब्यानं संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या षटकाचा विचार केला तर टोटल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण विकी मानेची पाहिली. पुढचा बॉल हो इथे मात्र चेंडू फाडल्यानंतर अगदी चांगली उचली प्राप्त झाली. अंतिम बॉल डॉट आला. शर्यतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अर्धा प्रवास मॅच मध्ये कोणी टीमने केला. अजूनही येणाऱ्या 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 बॉलच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली. संघ 28 या आकड्यावरती येणारे 12 बॉल आणि 28 धावांची गरज. आता थोडस आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. सध्या फलंदाज तुम्ही पाहता स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहायला मिळेल. हर्षद ठोंबरे आणि गौरव ठोंबरे जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय मयूर म्हात्रे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती. येणारे 12 बॉल 28 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. 12 बॉल 28 थोडा फास्ट केला नारिन संघ. वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिलाच बॉल गोलंदाज मयूर म्हात्रे समोर हर्षद ठोंबरे. प्रहार केलाय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केला. फटका चांगला. अगदी चेंडू चालला डीप मिडॉनच्या डोक्यावर टोकला. हा षटकार अगदी चांगली फलंदाजी सध्या हर्षद ठोंबरेची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 6 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पहिल्या. संघ जाऊन पोहोचला 34. 34 या आकड्यावरती आता येणारे 11 बॉल आणि 22 धावांची गरज.
येणारे 11 बॉल 22 धावा. गोलंदाज मयूर म्हात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पुन्हा प्रहार केलाय. हो सुपर फटका हा देखील पाहायला मिळतो. ताकदीचा वापर थोडा कमी झाला आणि त्याच्या कारणास्तव इथे हा चौथा धक्का बॅटिंग करत असताना कोणी टीमला फलंदाज हर्षद ठोंबरे मैदानातून बाहेर. चौथा विकेट मैदानातून बाहेर झालाय. समीकरण पाहिलं. येणारे 10 बॉलनं गरजचा 22 धाब्यांची हा पहिल्याच बॉल वरती षटकार राहिला आणि त्याच्यानंतर सेकंड बॉल वरती लगेच उत्तर दिला गोलंदाज मयूर म्हात्रेंना. तिथे चौथा धक्का दिला बॅटिंग करत असताना कोणी टीमला. फलंदाज हर्षद ठोंबरे मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज 6व्या क्रमांकासाठी संदेश सालुंके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 10 बॉल 22 धाब्यांची गरज. संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल दोन्ही टीमला. तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल प्रहार केलाय. आल्याला आक्रमण केलाय. पटका चांगला. उड़ान तो भरनी है चाहे कई बार गिरना पड़े. सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पड़े. स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला कोणी संघ आणि तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करतोय फलंदाज संदेश सालुंके आणि त्याच्या पाठमधून हा पहिला षटकार आला. 6 धाब्यांना संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावधी धाबा पहिला 40. प्रवास 56 धाब्यांचा होता. आता येणारे 9 बॉल आणि गरज 16 धाब्यांची. 9 बॉल 16 ची गरज. गोलंदाज तयार मयूर म्हात्रे. पुन्हा प्रहार केलाय. अजून एक तडाखा. सलग पाक टू पाक हा दुसरा धमाका. बॉल 2 षटकार. फलंदाज संदेश सालुंकेच्या बॅट मधून पाहिला. जिथे असं वाटलं ते थोडासा प्रेशर निर्माण करेल गोलंदाजी करत असताना नारायण संघ मात्र पूर्णपणे आक्रमण केलं संदेश सालुंकेनं. मागे 2 बॉल 2 षटकार. धावगतीला पूर्णपणे वेग दिला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या 46 च्या आकड्यावरती. आता येणारे बॉल 8 आणि 8 मध्ये करायच्यात अजूनही 10 धावा. 8 बॉल 10 चं समीकरण. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागील 4 बॉल मध्ये काय घडले विसरावं लागेल. आता 2 बॉल मध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करायची हे मनामध्ये टेसावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर बॉल डिलिव्हर केला. या रणनीतीनुसार आता गोलंदाजी करावीच लागेल. मॅच मध्ये गोलंदाज मयूर म्हात्रेला निर्धाव बॉल आलाय. धावसंख्या स्थिर. येणारे बॉल शिल्लक 7 आणि 7 मध्ये करायच्यात अजूनही 10 धावा. हा बॉल खूप महत्वाचा. पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. मॅचला टर्न दिला. आता शेवटचे 6 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. येणारे 6 बॉल आणि गरज 10 धाब्यांची. प्रत्येक बॉल मध्ये सामन्याने टर्न घेतला. 2 बॉल 2 षटकार. पहिला जिथे वाटलं की सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवतं बॅटिंग करत असताना कोणी संघ मात्र मागील सलग 2 बॉल निर्धाव फेकले गोलंदाज मयूर म्हात्रे आणि तिथून टर्न घेतला. मॅच मध्ये पुन्हा एकदा ऋण इलेव्हन नारायण टीमनं. येणारे 6 बॉल 10 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 10 धाबा डिफेन्स करून देईल.
जाईल, संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल। या मॅच मध्ये सध्या गोलंदाजी करत असताना नारायण टीमला ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में। पसीने के साई से लिख गया पन्ने कभी कोरे न होत्या, और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी आधुन होत्या। ज्या संघाची जास्त मेहनत राहील तो संघ विजय महोत्सव साजरा करेल। येणारे 6 बॉल 10 धाब्यांची गरज, सामना अगदी चांगल्या प्रेक्षणीय लढत पाहायला मिळतं। शेवटपर्यंत दोन्ही संघाचा संघर्ष, मॅच मध्ये भरपूर चांगला, मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल। चला थोडा फास्ट केला, वारंवार सूचना देतो आम्ही। नारायण संघ लक्ष द्या। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय आदी पाटील, याचा वापर सध्या ऋण विलेबन नारायण टीमने केला। या गोलंदाजावरती पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती आता सार्थक गोलंदाजी सध्या आदी पाटीलला करावी लागेल। 6 बॉल 10 धाब्यांची गरज, समोर फलंदाज पहिलं स्ट्राइक एंड वरती गौरव ठोंबरे फलंदाज इन ऍक्शन मध्ये, गोलंदाज तयार। पहिला बॉल बॅटची टॉप एज, हा ट्रॅकर होता परफ्यूम डिलिव्हरी आणि पहिला बॉल वरती विकेट संपादन केला। जिथे 5वा धक्का बॅटिंग करत असताना कोणी टीमला फलंदाज गौरव ठोंबरे बॅक टू द पवेलियन। पहिलाच बॉल वरती विकेट आली, जिथे आता दबाव टाकण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या कोणी संघावरती केलाय। गोलंदाज आदी पाटीलला अंडर 19 चा गोलंदाज जाणार, तेवढीच चांगली सध्या गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय। समीकरण बदललं, येणारे 5 बॉल 10 धाब्यांची गरज, प्रत्येक येणारा डॉट बॉल हा प्रेशर क्रिएट करे बॅटिंग करत असताना सध्या कोणी संघावरती। चला थोडा फास्ट केला, वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतो। 5 बॉलांना 10 धाब्यांची गरज। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या नितीन फुलोरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। त्याच्यानंतर श्री मलंगड असोसिएशनचे सचिव विश्वाजी यांचे ते शुभागमन झालं। आपली या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। या बॉल वरती पाहिलं तर धाबाला 2-2 च्या मदतीनं संघ पुढे सरकला। टोटल धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला संघ 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। येणारे 4 बॉल आणि 8 धावांची गरज। सामना शेवटच्या बॉल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, अगदी खुन्नस लढत या। 4 बॉल 8 धावांची गरज। पुढचा बॉल गोलंदाज आदी पाटील, वेगवान बॉल, लेट लाईन चांगली, योग्य लाईन योग्य दिशा गोलंदाजी पाहायला मिळतं आणि हा देखील डॉट बॉल आलाय। डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर क्रिएट करतं, चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल आणि अशा स्थितीमध्ये खेळलेले डॉट चेंडू आहेत ना, हे मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील बॅटिंग करत असताना। सध्या कोणी टीमला समीकरण बदललंय, येणारे बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये करायचे 8 धाबा। मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करतो सध्या कोणी संघ, एखादा मोठा फटका हवाय मॅच मध्ये कोणी टीमला। गोलंदाज तयार, आप ट्रॅकर होता, अतिरिक्त बाउन्स देखील पाहिलं। यस, पंचांचा इशारा की बॉल वाईट या ऑन स्क्रीन पाहिलं जाईल। क्षेत्ररक्षण टीमनं रिव्ह्यू घेतला। ओम साई एमटीसी लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना आयोजकांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती होईल। यस, ऑफिशियल अंपायर जॉईन होतील टेक्निकल टीम मध्ये आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। यस, व्हाईट बॉल आहे, अवंत धावी जोडली जाते। अवंत धावेनं संघ पुढे सरकला। टोटल 49वा धाव पुस्तकावरती 3 बॉल आणि आता 7 धावांची गरज। 3 बॉल 7 चं समीकरण। चांगली गोलंदाजी करत असताना सध्या तरी आपण आदी पाटीलला पाहतोय, थोडासा लाईन मधून भटकला, पुन्हा एकदा चांगली लेंथ चांगली लाईन पकडावी लागेल मॅच मध्ये सध्या नारायण टीम साठी। चला थोडा फास्ट केला, मॅच इम्पॉर्टंट आहे आम्हाला ठाऊक घ्या, मात्र पहिल्यावरती आजच्या सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक टीमला मी विनंती करतो की आपली इनिंग अगदी वेळेनुसार समाप्त करा। 3 बॉल आणि गरज 7 धावांची। समोर फलंदाज पाहता तर
7व्या क्रमांकाचा फलंदाज नितीन हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज आदी पाटील पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक डीप मधून आल्या, बॅलन्स जजमेंट चुकला, चेंडू निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते कोणी टीमला. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून केलेल्या चुका मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते ऋणविलन नारायण टीमला. जिथे धावाला 4-4च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धावांची इन्व्हेस्टमेंट पहिली ना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 53 या आकड्यावरती. चला पुन्हा एकदा हा रेफर घेतला. अतिरिक्त उचलीसाठी हा रेफर पाहायला मिळतो. चला खेळाडू कक्षामध्ये आपण आवाज देऊ नका. शक्यतो फलंदाज अथवा क्षेत्ररक्षक गोलंदाज टीम तेच निर्णय घेऊ शकतात. यस फेर डिलिव्हरी. हा चला रिओ फक्त विमर्शसाठी याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. आणि एकच रिओ प्रत्येक टीमला. तर चौकार आला 4च्या मदतीनं संघ 53 या आकड्यावरती. 3 धाब्यांची गरज. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे, सिंगल कंप्लीट. आता 1 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. काय सामना. 1 बॉल आता 2 धाब्यांची गरज. 6 बॉल मध्ये 10 धाब्यांची गरज होती. आणि अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी आपण आधी पाडीची पाहिली. आता 1 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्याच्यामुळे 1 बॉल मध्ये कंपल्सरी या 2 धाबा बॅटिंग करत असताना कोणी टीमला बनवाव्या लागतील. चला थोडा पास केला. वारंवार सूचना. अंपायर आपण देखील ऑन करा. तिथे अंपायर्स आपण ऑन करा. जास्त वेळ खर्च करतो. एक बॉल आणि 2 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर संदेश सालुंके. ज्या फलंदाजच्या बॅट मधून आपण लगातार 2 षटकार पाहिलं आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. पूर्णपणे प्रेशर सध्या गोलंदाजी करत असताना नक्कीच नारायण संघावरती आणि तेवढाच प्रेशर तुम्हाला सध्या बॅटिंग करत असताना कोणी संघावरती पाहायला मिळतं. प्रेशरमय वातावरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. उसळणे संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ त्यांच्या संघासमोर 2 हात करेल. चला पास केला नारायण संघ. जास्त उशीर होतोय लक्ष असू द्या. 1 बॉल 2 गोलंदाज तयार. आदी पाटील एकदा जोरदार टाळ्या. प्रहार केला चेंडू हवेमध्ये. कॅच इम्पॉर्टंट. कॅच ऑफ द मॅच. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम ऋणविलंबन गावदेवी नारायण. हार्ड लक. संघर्ष भरपूर चांगला पहिला मॅच मध्ये कोणी संघाचा. सन्मान घेणार आहोत. खरं तर PSI पाटील साहेब हे इथे उपस्थित झाले. त्यांचा इथे आपण सन्मान घेणार आहोत. तर साहेबांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदी पाटीलसाठी कॅश प्राइज नील संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आधी हवा आपण कॅश प्राइज कलेक्ट करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच